गाईज हे बघा, हे आहे फळं आणि आणखी बहुत सगळे फळं आहेत. मी परवाच्या दिवशी काढले थोडेसे, पण मी म्हटलं की याचा व्हिडिओ बनवा म्हणून बस हे 4-5-6 काढले आणि सोडून दिलं. आणि गौरव पण नव्हता त्यावेळेला. आता जो गौरव गौरव कोण आहे? गौरव माझा कॅमेरामॅन आहे, ठीक आहे. आणि आता इकडे बघा, इथे मी माती टाकून ठेवली आहे की इथे पण आहे. हे बघा, हे जे दिसत आहे ना गौरव इकडे, हे जे आहे ना, हे पण फळच आहे. हे सुद्धा फळ आहे. आणि फळं कोणत्या कामाला पडते? फळं आपण तिळ संक्रांतीला जेव्हा हे बनवतो, त्याच्यात ते नाही का, ते गोड गोड असंच राहते. त्याच्यात आपण दही, दूध, दह्यासोबत खातो, दुधासोबत खातो किंवा ताकासोबत खातो, आणि त्याच्यात गोळी सुद्धा टाकतो. ते बढिया लागतं. असं तिळ संक्रांतीला फेमस आमच्याकडे आहे, माहिती तुमच्याकडे आहे का नाहीये, पण लय भारी लागते. आता ते आहे. आणि आपण तिथे पण आहे, इकडे पण आहे. हा जो वेल आहे हा त्याचाच वेल आहे. आणि इकडे जे दिसत आहे हे आहे हळदीचे झाड. आईनं 2-3 वर्ष आधी टाकली होती. एकच टाकलं होतं, ते बेकार झाली होती म्हणून टाकली. आणि मग ती इतकी मोठी झाली बघ गौरव इथे, ही इतकी अशी मोठी झाली आहे. बहुत बढिया आहे. आता आपण एक एक काढू. आणि इतक्या झाल्या आपल्या, इतक्या झाल्या. आणि बघू आता आपल्या आणखी किती होणार आहे. ठीक आहे, चला गाईज, आता एक एक काढत्या वेळी भेटू. गाईज, हे जे बघत आहे तुम्ही, त्याला म्हणते फावडं. आणि याचा इतका मोठा डंडा राहत नाही, साधारणतः इतकाच राहते. पण हे काही होता नाही आमच्याकडे दंडा, म्हणून आम्ही नाही हा लावला इतका मोठा. आता पहा, हे टाकलाय, ठीक आहे. आता याला मी फिक्स करीन, पण जेव्हा याला ओढीन तेव्हा इकडे माझा भिंत लागन. भिंत दाखव याले, भिंत लागन. आता प्रश्न हा आहे का याला तोडा लागन, नाही तर मग काही करावं लागन. बस गाईज, आमचं पावड झालाय तयार. हे बघा, थोडंसं आलं तर पण जाऊ दे. इतकं जर पाहिलं तर मग तिथे काढणं बी नाही होणार. आता हे माती साईडनं करू आम्ही. हे जे बघत आहे ना, हे जे आहे हे मुळा, या मुळांलेच हे लागलं असते बघा. थोडीशी याच्यासाठी माती थोडीशी आम्ही साईडनं करू. गौरव बसून जातो, ये इकडे जवळ. आणखी केलं चालू केलं तू, असा चालू करायच्या पहिले असा म्हणून देतो म्हणा. गाईज, हे बघा, हा तर भेटलाच आहे. हे 2 तर होतेच आधी, आणि हे तिसरं पण आलंय. हे बघा, ह्याच्या वर जे मुळा आहे ना, हाच मुळा यावला आहे या झाडाच्या. बढिया आहे. आता ज्या मी माग ज्या काढल्या होत्या ना, त्याचं काय झालं होतं, त्या मी काढता काढता असं तर माहित नव्हतं की इतक्या मोठ्या पण असते म्हणून. मी बस पावडे असं खिचून राहिलो, तर हे असे तुकडे तुकडे पडले. तुकडे तुकडे नाही पडले पाहिजे म्हणून आज मी थोडस केअरफुली करत आहो. बाकी बढिया आहे. माती थंडी आहे, पायाले अंदरून थंड थंड वाटत आहे. गौरव, तुला माहित आहे का, आता मॅन वर्सेस वाईल्ड वाली एकदम फिलिंग येऊन राहिली. मॅन वर्सेस वाईल्ड पाहिलं तुम्ही डिस्कवरीवर? आहे एक शो आहे, जंगलात जाते तो. गाईज, हे बघा, इथे पण सेम तेच झालं. गौरव, झूम कर झूम कर. हेच, आता मला माहित नव्हतं का इथे पण आहे म्हणून. इथे पण तसंच झालं सेम. यार, आता एक सळा करायला लागन, कारण की बारीक बारीक. गाईज, हे बघा, तिच्या साईडला पण आहे. भाई गौरव इथं बहुत आहे. तर आपल्याला काहीची ना काहीची मदत घेऊन आता करायला लागली. आणि गाईज, हे खायला इतकी बढिया लागते ना, असं किती मस्त. हे बघा, हे आयती जशी भेटली, हे अशी असते. असं असते फळ, बहुत बढिया असते. याचं आपण उकळतो, याले कुकरमध्ये टाकतो, मग ते शिजून जाते. मग याचं वरवरचं शिडलं काढतो आणि खातो. बाकी हे बघा, इतकं झालंय तरी आणखी चालूच आहे. हे बघा, हे जे हे बघा, हे बघा, हे बघा, हे सडली. माहित नाही आता कशी काय तिची ग्रोथ नाही झाली वाटते. सडली की काय माहित नाही, फक्त हे पिवळं पिवळं आहे. दाखवा, इले दाखवू आपण. गाईज, आणखी हे बघा, हे अशी असते. याच्या ज्या मुळा राहते ना, अशा खाली खाली येते आणि मग तिकडे असा बनते. तो वेगळंच वाटत आहे.
आपला मेन फोकस राहील या भागावर बहुत सगळे आहे. आणि हे टिकास त्याचा दांडा बी मीच तोडला होता. बाई इथे बी आहे यार. गौरव कसं बी इथं बहुत ठिकाणी आहे. दे बंद करून आता. बस काहीच. हे बघा इथे पण आहे, 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 इथे पण आहे. हे सगळे कंदमुळ आहे. ह्याच्या मुळा अरे भाई बहुत सही आहे. बाकी तुम्ही बघा आणि फुल व्हिडिओ बघा. काहीच. हे बघा हे तर वेल होता, हा वेल होता, पण याच्या खाली एकाच वेलाला इतके लागले भाई साब, खतरनाक आहे. आणि आणखी खाली आहेच. हे बघा याला किती आहे, 4, 5, 6 आहे. ठीक आहे. आणि नंतर मग आणखी इकडे हे बारीक बारीक हे जर मोठे झाले असते तर असे झाले असते इतके मोठे. आणि एक आणि आता एक जाऊ दे ते नाही सांगत. काहीच मला याच्या ह्या बारीकसं कटोरा आणलो तुम्ही. नंतर मग याच्याहून जास्त झालं, म्हणजे खाली बी जातो जातं, मग मी इतकं मोठं आणलं. आणि बघा इतकं निघालं आहे. आणखी इतकं बाकी आहे. आणि तिकडे पण थोडंसं आहे. म्हणजे हळद बी आपण काढून टाकू आजच. हे हळद आहे. बाकी इकडे आहे. आणि जाणं येणारे लोक पण बघते इथून तिकडे ह्या कोणासोबत बोलताय म्हणून. जाऊ द्या, पाहू द्या त्यांना. बाकी आपले इतकं झालं आहे, आणखी इतकं बाकी आहे. आणि हे बढिया आहे गाईज. हे बघा आणि हे बघा इतकं निघालं आहे. आणखी इकडे आहेत जागा. आणखी हे बघा हे जे वेल आहे ना हे त्याचीच आहे. आणि याच्यात काय होतंय, आपण मोस्ट ऑफ द काम विळ्यानं, लोखंडानं किंवा पावड्यानं वगैरे करून टाकतो. पण जे साईडनं जे हे असतं ना इकडे बघा हे जे आहे याचे ह्या बारीक मुळा राहतील. हे इतक्या मजबूत होऊन जाते की हा बघा हे हालून नाही राहिलं. ते येले जोपर्यंत आपण बोटानं करत नाही तोपर्यंत काही निघत नाही. हे बघा जास्त जोर काढला मी तर तुटली. आई म्हणजे काही म्हणणार नाही मला, काही नाही म्हणणार, पण नव्हतं झालं पाहिजे असं. बाकी हे बघा आता ते काढलं मी, ते हे बी आरामात निघाली. त्याच्या बारीक मुळा राहते ह्या मातीला पकडून ठेवते आणि सुटू नाही देत. जोपर्यंत त्याची माती नाही निघत तोपर्यंत चांगलं नाही होत. फुटली. एकात फुटून जाते. हो हे काय आहे, आणखी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे. हे वा काय गेल्या गाईज. हे बघा इथे टाइमपास करायचे. आणि हे इकडे बघा क्या अंदर राहते. आणि हा गड्डा. गाईज हे जी दिसत आहे आता वैशूपाशी आहे कॅमेरा. हे जी दिसत आहे ना हे आहे हळद. आपल्या झाल्या पेंड्या दाखवू. पेंड्या दाखवू खाली. थोडस कॅमेरामॅन नवीन आहे, बहुतच नवीन आहे. ते पण तिने बोट टाकलाय मधात, काही समजत नाही दिले. हे जे आहे ना हे हळद आहे. बाकी इतकं खोदा लागलं. याच्या खाली आणखी माती आहे. बहुत मोठा गड्डा होता. आणि पेंड्या पण अर्ध्या तुटल्या होत्या. आणि बस आता तर लागली हळद. बहुतच मोठी आहे. हे बघा अशी आहे. वैशू हळद किती कसं हा काही तर वाटत असेल ना का इतकी असेल किती का असेल पैसे सांग तर अंदाजा तर सांग.
गाईज हे बघा, काय करून राहील ते. गाईज हळद तुटली आहे. चांगला काढ. काही नाही होत, कुठत राहते. हळद आपली पब्लिक दाखव मागून. अरे हा गाईज, हे इकडे तिकडे गेले होते, म्हणजे इकडे तिकडे लागले होते. आणि तुम्ही आमचा कॅमेरा पहा इथं. हा कॅमेरा, ए सॉरी माईक. सांगत तर जा, हसते सांगत नाही. कॅमेरा मध्ये कॅमेरा कोणता कॅमेरा आहे? सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवला का काय पडलं तिकडे? गाईज हा बघा हळद. आता काय ह्या हळद नाही तू नको बोलू, करायची तू नको बोलू. बापरे, याले मग पाण्यात उकडते आणि नाही. वाळवायला ठेवते. याला माहिती का, चांगले प्रोटीन विटॅमिन कळले? पावशी कच्चीच खायला लागते, त्याच्यात निंबू प्यायला लागते. ते फेकलीन तिथं. निंबू प्यायला लागते असं नाही, चिरून. आता घेऊन जातो ना तू, तुला तर सगळं कमीच आहे. घेऊन जाशील का? घेणं काढणं पटपट. अहमदाबादला घेऊन जाशील का? हो. गाईज हे हळद. सही आहे. आणखी असनच, आणखी असनच. हे बघा आणखी आहे, आणखी आहे. माझी तर पेंजाबी आहे वाटते. नाही पेंड्या नाहीये. हो पेंड्या आहे. पेंडी होती इथं. तिथं आहे आणखी. त्यांना साईडून काढून दिले. गाईज हळद. कुठं गेली किती पेंडी? जास्तीचं लावून द्यायला पाहिजे होतं, बम निघालं असतं. बम निघाला असता, जास्त निघाला असतं. भल्ली बेकार बोलतो तू. कॅन्सल करतोय. हेच आहे धंदा. हिना पटपट काढणं, तिकडली माझी पूर्ण खोद, पण तिकडली माझी खोद होत निघत आहे. काहीच झालंय सगळं. ते माती वगैरे मी बुजून आलो तिकडे. हे बघा तेवाला, हा तेवाला. आणि अरे कुठे गेले यार, एक मिनिट थांबा. हा तेवाला, ह्या टपामधलं तेवाला तितकं भर निघाला. आणि बस आता आम्ही नंतरचा व्हिडिओ, ही जी बनवत आहे ना गौरव, पतंग बनवत आहे, हे डग्गा बनवत आहे पेपरचा, ते बनवू. आणि बस ते शेअर करू तुमच्यासोबत. चला आता भेटू नंतर डग्ग्याच्या व्हिडिओसोबत.